एमपीएससी ओव्हरसीज अपॉर्च्युनिटी इत्यादींसाठी आपण गायडन्स करतो. फोरम, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट फोरम अँड हायटेक ॲग्रिकल्चर फोरम सुरू केला आहे. या फोरमद्वारे आपण JRF कॉम्पिटिटिव्ह फोरमद्वारे आपण JRF, SRF, ARF या विद्यार्थ्यांना बाहेर पाठवतो. त्याचप्रमाणे हायटेक ॲग्रिकल्चर आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आपण करतोय आणि आधुनिक छाटणी यंत्राचा आपण याच्यामध्ये वापर करतो. या वेळेवरच्या बैठकीला उपस्थित झाला. त्याच्याकरता वर्धा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी माझा येण्याचा म्हणजे प्रत्येक व्यक्ती कोणी असो आपल्या क्षेत्रात, कोणी शिक्षण क्षेत्रात काम करतो, कोणी सहकार क्षेत्रात, कोणी उद्योगात काम करतो, आम्ही राजकारणामध्ये काम करतो आणि साहजिकच संधी की वर्धा जिल्ह्याचा समावेश हा आपल्या विदर्भातले जे 6 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्याच्यामध्ये त्याचा समावेश आहे. मला वाटतं पश्चिम विदर्भातले 5 जिल्हे आणि पूर्व विदर्भामधला माझा आणि असा एक प्रयत्न आहे की हा डाग पुसून कोणी जर का एक जागरूक लोकप्रतिनिधी कोणाची अशा पद्धतीचा डाग असावा म्हणून कुठेतरी एक भूमिका घेतली पाहिजे, काही प्रयत्न केले पाहिजे. या दृष्टिकोनातून तुमचं त्याला मार्गदर्शन मिळालं पाहिजे याच्याकरता आज मी या ठिकाणी विजिट द्यायचं ठरवलं होतं. इथे ज्ञानाचा समुद्र आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये. इथे येण्याकरता संपूर्ण 1 दिवस लागेल. निश्चितपणे एक वेळ मी माझी संपूर्ण टीम घेऊन काय ड्रॉबॅक्स आहेत किंवा का असं होत आहे त्यात अनेक ऍस्पेक्ट त्याच्यावर किंवा काय केलं पाहिजे, एक तर रिझन्स आणि दुसरं याच्यावर आपण काय सोल्युशन काढलं पाहिजे. 2-3 गोष्टी आहेत. तिथे स्थानिक याच्यामध्ये आमच्या मदतीला तुमच्याकडनं KVK आहे, नंतर तुमचं बजाजचं कॉलेज आहे, त्याच्यासोबतही आपण एक बैठक नंतर लावू. त्यांनाही म्हटलं तर कारण त्यांचे सामाजिक 2,65,000 रुपये खर्च येतो आणि 4,50,000 रुपये अभ्यास केल्यानंतर हे आम्ही रिप्लिकेट केलं. MBA आचार्य 1 अशा 8 महाविद्यालयातनं जर या संलग्न महाविद्यालयात वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर कॉलेज आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आर्य ज्याला म्हणतो रुरल इन्स्टिट्यूट सुद्धा 2 वर्षाचा डिप्लोमा देतो. सर जर का आपण उद्योगात काम करतो, आम्ही राजकारणामध्ये काम करतो आणि साहजिकच